मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि 29 तारखेला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनात आणि त्या संदर्भात जिल्हाभरातील मराठा बांधव बैठकीसाठी लातूरमध्ये उपस्थित राहत आहेत। मनोज जरांगे पाटील रात्री लातूरमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर दुपारी लातूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांसोबत त्यांची बैठक होईल। दरम्यान लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जरांगेंची भेट घेणार आहेत। प्रताप सरनाईक यांची आज जरांगेंसोबत भेट होईल। मुंबईतल्या आंदोलनासंदर्भात दिशा ठरवली जाणार आहे याच बैठकीच्या माध्यमातून। मुंबईमध्ये काही झालं तरी आंदोलन होणारच या मुद्द्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत आणि त्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांना एकत्र करण्यासाठी एक मोहीम आखली जाते। 29 तारखेला हा मोर्चा असेल। भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वापर करून फेकून दिला असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। भाजप याआधी असं कधीही करत नव्हतं, मात्र फडणवीसांनी भाजप बदलून टाकली अशी टीका आज त्यांनी केली आहे। आणि एनडीटीव्हीच्या माध्यमातून हे सत्य लोकांना ऐकावं हा म्हणणार नाही कोणी मीडियात येऊन, पण प्रत्येक नेता हा म्हणून शिंदे साहेब सुद्धा मुद्दाम सत्ता येईपर्यंत जवळ धरलं, वापर केला, फेकला। भाजप असं कधी करत नव्हतं। देवेंद्र फडणवीस माणूस असा आहे का असा करतो। अजितदादांचं घर पुरं फोडलं। अजितदादांची सुद्धा काही दिवसात तीच परिस्थिती होणार आहे। भाजपमधल्या सगळ्यांची ती परिस्थिती। ह्यो ज्याने मोठं केलं त्याला दाबतो।